कोमल समजलं नाही तर हात टाकायची गरज आहे का? हीटर चालू होतं, आजीबाईने हीटर तसंच काढलं आणि बाहेर काढून ठेवलं. ते हीटर 15 मिनिटांमध्ये लाल लाल बुंद झालं एकदम असं. परी ते पाणी इकडे आणून टाकायली कोमल. कवर रडतीये? कुठे जायचं तुला? दुकानात यायचं तुमच्या सोबत. पिऊच्या डोळ्याची लई तारीफ व्हायला लागली म्हणून पिऊची नजर काढण्यात चालली दररोज. पिऊ बा हे पिऊ कोमल किती पैसे सापडले पॅन्टीत? दिले ना. दिले का सांभाळून ठेवलेत? द्या माझ्याकडे, मी सांभाळून ठेवते असं म्हणली नाही तू. काय तुम्हीच घेता म्हणते काय नाही बाबा. ती पोरगी पाय, ती पोरगी पाय. टेबलवर सामान उचल, टेबलवर सामान उचल. इकडं पिऊ आहे का ग? तू रात्री एवढं परेशान कशामुळे केलं सांग मला आता. एका भाषेत सांग मला, का परेशान केलंस तू? हा किती वेळ परेशान केलं तू सगळ्यांना? काय झालं तुला? पोट दुखत होतं तुझं? हा बघू दे बप्पीश. तू हे बा बप्पीश ही सांभाळून ठेवायची आता आपल्याला, है ना बेटा? परी ती लहान लेकरासाठी चांगली नसते. तुझ्या अंगावर पाहिजे खाली खाली हो चल. तिच्या अंगावर ती रडायली, ती रडायली रडायली रडायली. साईडला हो चल. अरे बाप हे शिंकू राहिली हो. लांब होई चल गंदे. रडू नाही बेटा. तू हुशार आहे का नाही? तू हुशार आहे का नाही सांग मला. चल चला 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 चला. कमल आवर की पटवाटे ग. किती काम पडलेत आज. मग कोण करीन एवढे काम आता? कोण येणार आहे करायला? कधी? काल पाचवी झाली का? छान झाली का? काय काय करतात माहिती तुला पाचवीला? आपल्या व्हिडिओ तर नाही दाखवलं कारण काय? आपला व्हिडिओ का बरं शूट नाही केला तू पाचवीचा? नको हो नाही बेटा नाही तसं नाही करू. काय पाहिजे तुला? जास्त बंद होईल रोजच्या रोज. बापरे सुकेली पोरीने. परी तिने सुकेली लांब हो. परी खूप बंड झाली आहे परी. कोमल काय करा सांग. हा सगळा पसार असाच पडलेला आहे. पटकन शावरायचा आहे. त्याचे पोहे फिसकले सगळे कोमलकडून पहिल्यांदा आयुष्यात तिच्या. मग पण खाल्ले का नाही? बॉल भेटले का तुला? बापरे बाप बॉल भेटले बरं. चला होते करता चला. तर तिकडे पिऊ जरा रडतीये आणि मला पण जायचं दुकानामध्ये बिकॉज 10 वाजले. ते बघा 10 वाजलेत आणि निघाव म्हटलं आता. आणि काल झालेली आहे आपल्या इथं पाचवी. त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला. त्याचा व्हिडिओ तुम्हाला रामभाऊ दाखवेल त्यांच्या व्हिडिओमधून. त्यांचा व्हिडिओ येईल तसा. आणि पाहुणे पण बरे चालते. जेवण वगैरे व्यवस्थित सगळं काही झालेलं आहे. आणि कोमल माझी तयारी करून देते पण ती बॅगची चेन खराब झालेली. कोमल काय करता येईल? काय करता? नीट करून घ्यायची का बॅग आणायची दुसरी? नीट करायची बॅग. चेन नीट करा म्हणते. बरं तू जसे म्हणशील तसं. आजकाल मी बायकोचं खूप ऐकायला लागलो नाही कोमल. आणि आजीबाईने एक काम केलंय. थांबा आजीबाई इकडे. ह्या आजीबाईने एक काम केलंय. रामा 1 मिनिट थांब रे. राम भाऊ हो झालं थांब 1 मिनिट. तर ह्या आजीबाईने एक काम केलेलं आहे. आजीबाई तुम्ही काय केलं आज सांगा बरं. रिकामं काम. सगळेजण का बरं बोलताय तुम्हाला सांगा काय केलं तुम्ही? तुम्हाला समजलं नाही मग तुम्ही हात कशाला टाकला? कोमल समजलं नाही तर हात टाकायची गरज आहे का? हीटर चालू होतं, आजीबाईने हीटर तसंच काढलं आणि बाहेर काढून ठेवलं.
ते हिटर 15 मिनिटामध्ये लाल लाल बुंद झालं एकदम असं है ना. पण आज जे लेकरं आहे घरामध्ये नाही का, तर खरं म्हटलं तर लेकरं आहे तर कोमल आपण नाही हिटर लावलंच नाही पाहिजे. त्यांना बी झालं असतं पण हिटर लावणं चुकीचं आहे घरामध्ये. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं हिटर बंद करा, तुम्ही ऐकता का माझं. म्हणून ते लावलं. हा पण मी काय म्हटलं तुम्हाला, लावणं चुकीचंच आहे. आता 3 लेकरं झाले घरामध्ये तरी बी आजी तुम्ही काढून बाजूला ठेवलं बरं. जाऊ द्या जा. बघा तुम्ही खाली पाणी काढून ठेवलं आणि वरती आंघोळीला चालल्या. जा आता वरतीच. हा झालं जा. काम केलं आमच्या आजीबाईनं आज आणि नंतर लक्ष केलं ते खूप लाल बुंद झालं होतं एकदम असं. आणि आता नीट आहे सध्या. ये परिबाई इकडे. ओ पिल्लू. रात्री पिऊनं खूप त्रास दिला. कदाचित तिचं पोट दुखत असेल किंवा मग तिला जे आहे मान दुखत असेल, कारण मान चोळल्यानंतर ती शांत झोपली. पण 1.5 घंटा खूप परेशान केलं. नुसतं रडत होती. दूध पण पित होती पण रडतच होती. काय मला समजत नव्हतं. तर मग सगळेजण जागले सकाळी 4:30-5 वाजता आणि नंतर ती शांत झाली. म्हटलं चला आता ओके, आतापर्यंत ती आहे. आज तिला दवाखान्यात घेऊन जाऊन सर्दीचं एक औषध परत आणायचं आहे. लास्ट टाईम सर्दीचं औषध दिलं होतं पण त्यानं तिला फरक नाही पडला, म्हणून परत तिला दवाखान्यात घेऊन जायचं आज आणि तिला सर्दी औषध आणायचं. परी फेकू नको ना परी. पाहू दे मला इकडं. परी खूप बंड झाली आमची. बंड म्हणजे डॅम्बेज झाली. डॅम्बेज तिला काय करावं समजत नाहीये. आणि तिकडं आमची चिव पण आहे. चिव सध्या थोडी बारीक बारीक डोळे उघडत आहे. चिवला कधी दाखवायचं काय? रामबू दाखवून तुम्हाला चिवला लवकर. नाही ती नको आम्हाला, ती पाहिली आम्ही. माझ्याजवळ आलं लगे करते काय नाही, तिने आत्ता लगी केली. अरे ती कंती माहिती का, मी आल्यावर मला समजून जाते इशारे काय तिचे. परी परी ते पाणी इकडे आणून टाकायली कोमल. काय करू काय ग, कुठे गेली ही? काय ग तुझं? हा पाहू का तुझ्याकडे जरासं? तुझ्याकडे बघू का मी? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? परिणाम झाला का सांग मला तसं. काय हाय म्हणते काय नाही. चहा कोणासाठी चाललाय कोमल? हे आणलंय पा. तरी पण आमच्या घरच्या लेडीज ज्या आहेत त्या बिळीला प्राधान्य देतात, सेकंडरी याला ठेवतात. चहात अद्रक कधी दिवस टाकायला लागली तू? ते म्हणले ना चहात मध्ये आता. यातलं पाणी कोणी काढलं एवढं? कशासाठी? नळाचं पाणी फिल्टर झाले पाणी त्यासाठी. बापरे बाप. पोहे पाहूच नका तुम्ही, आमचे पोहे खूप पिसकलेत. म्हणजे काय झालं माहिती का, कोमलवरती गेली होती, म्हटलं चला पोहे करू. पोहे खाल्ले मी त्याचे तसे. पोहे कसे केले तर पोहेच राहतात. आमच्या हातात झाल्या खाल्ले असते तरी बी खाल्ले असते ग. असं तुला वाटतंय नसते खाल्ले, पण खाल्ले असते. आज दुकानामध्ये मी एकटाच आहे कोमल. कसं वाटतं तुला? मस्त वाटतंय. चल येईल मस्त दुकानात. आपण बसू दोघं जण. चल व्यवसाय करूया. नाही का तुमचा व्यवसाय तुम्हाला सुधरू देतो का? आमचे बी आम्हाला सुधरू देत नाही आणि तुझे 2 व्यवसाय तुला सुधरू देत नाही. ही मोठा व्यवसाय जरा आता त्रास द्यायला लागला. ती रडत नाही जास्त का बरं? चिव 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 शांत आहे मग ती. रडायला पाहिजे नाही, तिनं पण थोडा त्रास द्यायला पाहिजे. माझ्या बापाला कळायला पाहिजे ना काय असतील लेकरं. तर ते माझ्या बापाला कळत नाही अजून. चल ग. काऊन रडते तू? काऊन रडतीये तू? काऊन रडतीये? कुठे जायचं तुला? दुकानात यायचं तुमच्या सोबत. पिऊच्या डोळ्याची तारीफ व्हावं लागली म्हणून पिऊची नजर काढण्यात आली दररोज. पिऊ बा हे पिऊ दीदीला पाहिजे. दीदी काय करायला लागली? ए बाळा तुला पप्पा काय म्हणले? हे दिवसभर आम्ही दीदीलाच खातो. काय
फोन लावतो का मला? कुठे जायचं मला साडे त्यामुळे जरा म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत डिस्कशन करूया, कारण की ऑलमोस्ट आपली व्हिडिओ टायमर येत नाही, कारण की यूट्यूबचं जरा ग्लिच चालू आहे आणि व्हिडिओ अपलोड व्हायला खूप त्रास द्यायला दुपारच्या टायमर कोमत 3 घंटे लागले. कारण मला एक व्हिडिओ हा वायफायवर 3 घंटे लागले मला. मी 3 वायफाय चेंज केले तरी देखील व्हिडिओ अपलोड झाले. म्हणून हा काय करणार, मी 10 वाजलेले हा व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय मी दुकानात जाणारच नाहीये, कारण की व्हिडिओ टायमर जात नाही तर सगळेजण परेशान होतात. त्यामुळं म्हटलं चला हे करूया. मशीनला एक डिटर्जंटचा टॅप दिलेला आहे, हे बघा. पण याच्यात टाकण्याऐवजी डायरेक्ट टाकतात. मला हे कळत नाही का बरं तुम्ही करता असं. अगं जी गोष्ट ज्याच्यात टाकायची ना तेव्हा ती जास्त असरदार होती कोमल. ते डायरेक्ट टाकण्याचे अर्थ आहे त्याला. परी 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 चल हो तिकडं चाल. नुसतं थांबलं तर घरात थांबलं तरी काय, घरात काय नाही बाबा तिचं, काही नाही पाहिजे. गोडी गिडी चल. कायची गोळी. वॉशिंग मशीनची. हा चल वय तिकडं. वॉशिंग मशीन नाव काढलं गोळी पाहिजे. चल वय जा तिकडे जाऊन खेळ लेकर सोबत जा. पण शाळेत कोण जाईल शाळेत. मग कधी घालता आंघोळ तिला. आवरा लवकर चल. तिला आंघोळ घालून शाळेत बसून. हा येईन का ती मैत्रीण ती का. आवरा की लवकर. तर चल रामभाऊचा व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला चिवची पाचवी झालेली दिसन. कोण कोण आलं तर ते पण दिसन नाही का. छान असा व्हिडिओ झालेला रामभाऊचा पण. चला मी आता व्हिडिओचं एंडिंग करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.